नमस्कार मित्रांनो, कन्या राशीच्या सर्व जातकांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्या राशीचा संपूर्ण वार्षिक प्रवास. ग्रहांची गोचरी, नक्षत्रांमधील बदल आणि निर्माण होणारे शुभ-अशुभ योग यांचा तुमच्या जीवनावर नेमका कसा परिणाम होईल हे आपण 2-2 महिन्यांच्या टप्प्यांमध्ये शांतपणे आणि सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर चला, सुरुवात करूया वर्षाच्या पहिल्या टप्प्यापासून. 1. चैत्र आणि वैशाख, संकटमुक्ती आणि कौटुंबिक भाग्योदय. चैत्र महिन्याची सुरुवात गुरूच्या सकारात्मक प्रभावाने होणार आहे. नोकरीमध्ये काही काळापासून निर्माण झालेले संकट हळूहळू दूर होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः पौर्णिमेच्या आसपास थकबाकी वसूल करण्यासाठी उत्तम संधी मिळू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकीय किंवा अनावश्यक वादांपासून दूर राहणेच हिताचे ठरेल. आता बोलूया वैशाख महिन्याबद्दल. या काळात शनी आणि मंगळाची युती कामाचा ताण वाढवू शकते. घरात एखाद्याच्या आजारपणामुळे धावपळ होण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा व्यावसायिक दृष्टीने हा काळ वाईट नाही. नवीन गाठीभेटी होतील आणि जोडीदाराच्या नशिबामुळे काही चांगल्या संधी मिळू शकतात. 2. ज्येष्ठ आणि आषाढ, अनपेक्षित लाभ आणि करिअरमध्ये प्रगती. ज्येष्ठ महिन्यात तुमच्या जीवनात अकल्पित लाभांची मालिका सुरू होऊ शकते. घरात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीमध्येही एक सकारात्मक आणि प्रगतीचा टप्पा सुरू होण्याची चिन्हे दिसतील. भावंडांशी संबंधित काही जुने प्रश्न या काळात सुटण्याची शक्यता आहे. आता आषाढ महिन्याकडे वळूया. हा महिना विशेषतः शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध काम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. महिन्याच्या उत्तरार्धात व्यावसायिकांसाठी ग्रहांची स्थिती अगदी फास्ट ट्रॅक सारखी काम करेल. म्हणजेच अडकलेली कामे वेगाने पूर्ण होताना दिसतील. 3. श्रावण आणि भाद्रपद, सावधानता आणि पदोन्नतीचे संकेत. श्रावण महिन्यात ग्रहांची स्थिती थोडी अनिश्चित असू शकते. म्हणूनच जुगार, सट्टा किंवा संशयास्पद व्यवहार टाळणे अत्यंत आवश्यक आहे. चंद्रग्रहणाच्या आसपास जुन्या व्याधींनी त्रस्त असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. तथापि सरकारी कामांमध्ये या काळात गती मिळण्याची शक्यता आहे. भाद्रपद महिन्याच्या पूर्वार्धात व्यवसायात चांगली तेजी दिसू शकते. घरासाठी एखादी महत्त्वाची खरेदी करण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात. मित्रांकडून लाभ होईल. फक्त अन्नपाण्याच्या संसर्गापासून सावध राहणे गरजेचे आहे. 4. अश्विन आणि कार्तिक, आर्थिक यश आणि प्रवासात काळजी. अश्विन महिन्यात व्यवसायात मोठे यश किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत. काही लोकांना कर्जमुक्तीचा आनंदही मिळू शकतो. मात्र प्रेमसंबंधांमध्ये सावध राहणे गरजेचे आहे. विशेषतः पौर्णिमेच्या आसपास मोह टाळणे हिताचे ठरेल. कार्तिक महिन्यात ग्रहांच्या काही अडथळ्यांमुळे कामात थोडी दिरंगाई जाणवू शकते. सततच्या छोट्या मोठ्या दुखण्यांमुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. पण पौर्णिमेनंतर परिस्थिती हळूहळू सुधरेल. व्यवसायात गती येईल आणि भागीदारीशी संबंधित प्रश्नही मार्गी लागू शकतात. प्रवास करताना मात्र पाकिट आणि कागदपत्रांची विशेष काळजी घ्या. 5. मार्गशीर्ष आणि पौष, कामात गती आणि कौटुंबिक सौख्य. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकणे आवश्यक आहे. उत्सवांच्या काळात काही मतभेद किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र पौर्णिमेच्या आसपास तरुणांना नवीन नोकरी मिळण्याचे योग निर्माण होऊ शकतात. घर किंवा वास्तूशी संबंधित काही जुने प्रश्नही सुटण्याची शक्यता आहे. पौष महिन्यात ओळखीतील एखाद्या व्यक्तीच्या मध्यस्थीने महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरीत तुमच्या मनासारख्या काही चांगल्या घटना घडू शकतात. सूर्यग्रहणाच्या आसपास मात्र गर्भवती महिलांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तसेच यंत्रसामग्री वापरताना सतर्क राहणे आवश्यक आहे. 6. माघ आणि फाल्गुन, अडथळ्यांवर मात आणि शुभघटना. माघ महिन्यात नैसर्गिक किंवा बाह्य कारणांमुळे कामात काही अडथळे येऊ शकतात. परंतु महिन्याच्या उत्तरार्धात शुभग्रहांची साथ मिळू लागेल आणि याच काळात काही सकारात्मक बदल घडू शकतात. ज्या लोकांना बराच काळ अपयशाचा सामना करावा लागत होता त्यांच्या आयुष्यात यशाचे नवे मार्ग खुलू लागतील. फाल्गुन महिन्यात वर्षाचा शेवट संमिश्र फळांनी होईल. मध्यस्थांच्या मदतीने केलेले व्यवहार करताना सावध राहणे आवश्यक आहे. पण वर्षाच्या उत्तरार्धात जोडीदाराच्या भविष्याशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतात. तसेच देवदर्शन किंवा धार्मिक प्रवासाचेही योग निर्माण होऊ शकतात. निष्कर्ष: एकूण पाहता कन्या राशीसाठी हे वर्ष शिस्त, संयम आणि योग्य निर्णय यांवर अवलंबून आहे. जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर ग्रहांची साथ तुमच्या कष्टांना योग्य दिशा देईल आणि प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. आणि अशाच सखोल आणि माहितीपूर्ण ज्योतिष विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.